एका चित्रामागची कथा. शेंडेफळ. एका गावात एक शेतकरी राहत होता. तो आणि त्याची बायको दोघेच एका घरात राहायची. शेतकऱ्याची 50शी उलटली. तो म्हातारा होऊ लागला तरी मुलबाळ झाले नाही, म्हणून दोघेही नवरा बायको खंत करायची. पण आश्चर्य असे की आता मूल होण्याची आशा त्यांनी सोडली आणि म्हातारपणी का होईना मूल झाले, आणि तोही मुलगा. दोघेही अर्थातच हर्षभरीत झाली. अपूर्वाईने झालेला मुलगा, त्याला तसेच साजेसे नाव ठेवायला हवे होते. कसले तरी, काहीतरी, मनाला येईल ते नाव ठेवायला आई बापांचे मन घेईना. उभयतांनी खूप विचार केला, पण योग्य असे नाव काही सुचेना. शेजारच्या तालुक्याच्या गावी एक ज्योतिषी राहत होता. त्याचा सल्ला घ्यावा आणि काय ते नाव ठरवावे असे शेवटी ठरले. मग बायकोचा निरोप घेऊन म्हातारा त्या ज्योतिषाकडे गेला. ज्योतिषाने मुलाबद्दल प्रथम सगळी चौकशी केली आणि म्हातारपणी उतारवयात झालेले मूल शेंडेफळ म्हणून त्या मुलग्याचे नाव नोमोल असे ठेवायला सांगितले. ज्योतिषाला 1 रुपया दिला आणि ते नाव घेऊन म्हातारा आपल्या घरी परत निघाला. पण म्हातारपणी स्मरणशक्ती बेताचीच, त्यामुळे मुलाचे नाव विसरायला होऊ नये म्हणून त्याने त्या नावाचा जप चालवला. नव्हे तर ते नाव मोठ्याने घोकतच तो वाट चालू लागला. पण चालता चालता थोड्या वेळाने मूळचे नोमोल नाव विसरून नामेल असे तो पुटपुटू लागला. नामेलचा अर्थ जाऊ देऊ नका. पुढे वाटेत त्याला नदी लागली. तिच्या कडेनेच त्याची वाट होती. एके ठिकाणी नदीच्या किनाऱ्याला एक गलबत नांगरून ठेवले होते. म्हातारा त्या बाजूने जाऊ लागला. तेवढ्यात गलबताच्या मालकाने नांगर उचलून गलबत सोडण्यास आपल्या खलाशांना फरमावले. खलाशांनी नांगर उचलला आणि किनाऱ्यावरच्या खुंटाला बांधलेले गलबताचे दोरखंड ते सोडू लागले. इतक्यात नामेल नामेल असे त्यांच्याकडे पाहत मोठ्यांदा घोकत म्हातारा तिथून जाऊ लागला. त्याचे ते शब्द ऐकून खलाशांनी आपले काम थांबवले आणि मालकाला जाऊन सांगितले. मालक, तो म्हातारा तिथं जाता जाता सांगतोय गलबत जाऊ देऊ नका म्हणून. मालक म्हणाला, थांबवा त्याला आणि विचारा काय म्हणणं आहे त्याचं ते. खलाशी धावत आले आणि त्यांनी म्हाताऱ्याला धरून आणले. मालकाने विचारले, काय हो म्हातार बुवा, जाऊ देऊ नका असं का म्हणताय तुम्ही? पण आपण घोकत असलेले नाव विसरून जाऊ या भीतीने म्हातारा त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करीत नामेल नामेल असे घोकत तो आपल्या वाटेला लागला. हवामान चांगले आहेसे पाहून उत्तम मुहूर्तावर आपण गलबत प्रवासाला लोटीत असता या म्हाताऱ्याने मध्येच नसता अडथळा आणला म्हणून मालक चिडला. त्या अडाणी म्हाताऱ्याला चांगलं ठोकून काढा असे त्याने आपल्या खलाशांना सांगितले आणि खलाशांनी खरोखरीच मालकाच्या हुकमाची अंमलबजावणी केली. म्हाताऱ्याला धरून ते बदडू लागले. म्हाताऱ्याने त्यांच्या हातून कशीबशी सुटका करून घेऊन पळ काढला म्हणून थोड्याशाच मारपिटीवर निभावले. पण या साऱ्या गडबड गोंधळात घोकत असलेले नाव म्हातारा पार विसरला आणि नोहोर बोर होले असे जे सुचले ते नवेच नाव घोकत तो पुढच्या मार्गाला लागला. या नव्या शब्दाचा अर्थ होता च च च भलतच काहीतरी. नवे नाव मोठ्याने घोकत जाता जाता म्हाताऱ्याला वाटेतल्या गावच्या बाजारात भपकेबाज पण चट्टेरी पट्टेरी कपडे पेहरलेला एक माणूस भेटला. म्हाताऱ्याचे ते शब्द कानी पडताच त्या माणसाला वाटले, माझे विचित्र प्रकारचे कपडे पाहून म्हातारा माझी टिंगल उडवतोय. मग काय, तो थोडेच ऐकून घेणार. त्याने चिडून हातातले छडीचे 2 फटके म्हाताऱ्याला लगावले. जास्त मार चुकवण्यासाठी म्हाताऱ्याने पुन्हा पळ काढला. त्या गडबडीत घोकत असलेला शब्द तो पुन्हा विसरला आणि कमाल आहे बुवा या अर्थाचा नवा सुचला तो शब्द घोकत घरच्या वाटेला लागला. वाटेत दोघे गावकरी त्याच्या बाजूने आपसात थट्टा मस्करी करीत गेले. त्यांनी अर्थातच म्हाताऱ्याच्या तोंडचे ते शब्द ऐकले. त्याने मोठ्याने ते शब्द उच्चारले. त्या अर्थी आपल्या बोलण्याला उद्देशूनच त्याने हा शेरा मारला असला पाहिजे असा त्यांचा समज झाला. म्हाताऱ्याला दुसऱ्यांच्या गोष्टीत नसता चोंबडेपणा करायला कुणी सांगितलं असे पुटपुटत त्यांनी त्याला एक एक ठोसा लगावला. मारपिटीचे हे फारच झाले. म्हातारा बिचारा जेरीस आला, पार वैतागला. घोकत असलेले ताजे शब्दही तो आता विसरला. नाव घोकण्यापायी एवढा मार खावा लागला. जळो ते नाव, आता तोंड मिटून चालायचं. आणि त्यानंतर घरी पोचेपर्यंत त्याने पुन्हा म्हणून कसलाच शब्द तोंडातून बाहेर काढला नाही. हो, पुन्हा कुणाकडून तरी मार खाण्याची पाळी यायला नको. घर गाठल्याबरोबर म्हाताऱ्याने ओटीवरच्या बाकावरच बैठक मारली आणि कण्हत कण्हत दुखणारे अंग तो हलक्या हाताने कुरवाळू लागला.
त्याचे कण्हे ऐकून बायको घरातून बाहेर आली. विचारू लागली, असं झालं तरी काय? पडला बिडलात की काय कुठं? मी पडलो नाही कुठं, मार मात्र पडला मला. म्हातारा वैतागत बोलला आणि वाटेत मार खाण्याचे कसकसे प्रसंग आले ते त्याने थोडक्यात सांगितले. ते ऐकून तिचा जीव कळवळला. लगेच घरात जाऊन तिने औषध तेलाची बाटली आणली आणि ते तेल नवऱ्याच्या अंगाला ती लावू लागली. तेलाच्या त्या मालिशानं म्हाताऱ्याला जरा बरे वाटले. त्याचा वैतागही निवळला. ते पाहून बायको म्हणाली, नशिबाचे भोग भोगावे लागतात, ते जाऊ द्या. आता आपल्या बाळाकडे पाहून विसरून जा सारं. हो, पण काय हो, ज्योतिषानं नाव कोणतं ठेवायला सांगितलं बाळाचं? म्हातारा बोलला, अगं या मारपिटीत ते नावच विसरून गेलो ना. बायको बोलली, बरं जाऊ द्या, तुमच्या जीवापुढं नावाचं काय एवढं? धडपणी घरी आलात हेच खूप झालं. आता जरा विसावा घ्या आणि माझं रांधप होईपर्यंत पडवीतली भाताची उरलेली ती नोमोल शेवटची रोपटी पाठीमागल्या परड्यात लावून टाका म्हणजे झालं. लवकर लावली नाही तर वाळून जातील. नोमोल शब्द कानी पडताच म्हातारा आनंदून गेला. त्याचा शीन पार निघून गेला. ताडकन उठून उभा राहत तो म्हणाला, वा वा, अगं हे नोमोल नावच तर आपल्या बाळासाठी सांगितलं त्यानं. लगेच बायकोवर खेकसत तो बोलला, हे नाव तुला आधीच सुचलं असतं तर त्या ज्योतिषाकडे जायची पायपीट आणि लोकांची मारपीट चुकली नसती का? आता बायकोला बिचारीला काय ठाऊक तेच नाव ज्योतिषी सुचवणार म्हणून. पण नावापायी नवऱ्याला एवढे हाल भोगावे लागले, त्यामुळे तो करवादणे साहजिकच आहे हे जाणून ती मुकाट्याने घरात गेली. घरात बाळ हातपाय नाचवीत गोधडीवर मारे हसत खिदळत पडला होता. त्याला पाहून नवऱ्याचा राग मावळून जाईल अशी कल्पना तिला सुचली. त्याबरोबर त्याला उचलून घेऊन ती बाहेर आली. नवऱ्याला म्हणाली, बघा तरी छकुला नोमोल कसा हसतोय तो. लबाडाला नाव आवडलेलं दिसतंय. हसऱ्या बाळाला पाहून म्हाताऱ्या बापाचा राग खरोखरीच मावळला. बायकोकडून बाळाला आपल्याकडे घेऊन हसत कौतुकाने त्याला तो आंदोळू लागला आणि मग लगेच काहीतरी गोडधोड करून त्यांनी बाळाला रीतसर नोमोल नाव ठेवले. तुमच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.